कडूनचं उपोषण सुरू आहे. काल तुम्ही त्यांच्याशी बातचीत देखील केली, त्यांनी सांगितलं. परंतु ते आज असं म्हणतायत की बावनकुळेंनी मला फोन केला, परंतु त्यांची भाषा व्यवस्थित नव्हती. अर्वाच्या भाषेमध्ये माझ्याशी ते बोलत होते. हा सत्तेचा माज आहे, अशा प्रकारचं वक्तव्य केले त्यांनी. अत्यंत चुकीचं आहे. मी त्यांना आदरपूर्वक बोललो की आता ते जर येतात असं मला बोलत असतील, मी कधी अर्वाच्य बोलणारा कार्यकर्ता नाही आहे. मी त्यांना विनंती केली की आपण मुंबईमध्ये एक बैठक लावू, हाय लेवल बैठक लावू. मी तुमची स्वतः बैठक लावून देतो. आमच्या कलेक्टरला मी तिकडे पाठवलं, आमच्या एसपीला तिकडे पाठवलं आणि त्यांना मी स्वतः पाठवलं एसपी आणि कलेक्टरला की माझं बोलणं करून द्या. आणि माझं बोलणं करून दिल्यावर त्यांना मी हे सांगितलं, जर मी आलो तर त्या ठिकाणी तुम्ही त्या ठिकाणी काही तडजोड करता का, काही बोलणं कराल का. त्यांचं म्हणणं होतं आम्ही बघू, आम्ही पाहू, आमचा प्रश्न सुटला तर आम्ही करू. त्यांचा प्रश्न सोडण्याकरता मंत्रालयात बैठक लावण्याची आवश्यकता आहे. वेगवेगळ्या विभागाची बैठक आहे, एक विभागाचा प्रश्न नाही आहे. बच्चू कडूजींनी यांनी वेगवेगळ्या विभागाचे प्रश्न मांडलेले आहेत. त्यामुळे मला असं वाटतं की माननीय बच्चू कडूंना माझी विनंती आहे, आणि पहिले तर हे त्यांनी दुरुस्ती करावी की चंद्रशेखर बावनकुळे काही हे बोलले. मी कधी कुणाला बेसन्मानाने बोलत नाही, सन्मानाने बोलतो. बच्चू कडूजी असं त्या ठिकाणी चुकीचं वक्तव्य, चुकीच्या पद्धतीचं बोलू नका. सन्मानाने बोललो आहे. कलेक्टरला मी पाठवलं, एसपीला पाठवलं. तुमच्या प्रकृतीची आम्ही काळजी घेतो आहे. तिथे बसणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची आम्ही काळजी घेतो आहे. आमचं प्रशासन त्या ठिकाणी पूर्ण काम करत आहे. माझी विनंती बच्चू कडूंना ही आहे की मंत्रालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक तातडीनं माननीय मुख्यमंत्र्यांना मी घ्यायला लावतो. त्यामध्ये मी स्वतः हजर राहतो आणि हा प्रश्न सोडवण्याचा आम्ही प्रयत्न करू, जो प्रश्न त्यांनी मांडला आहे. पण अशा पद्धतीचा संभ्रम समाजामध्ये निर्माण करणे हे काही योग्य नाही.